नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक ददूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्या अगोदर दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर उद्या आहे नरक चतुर्दशी. मग आपण काय करतो, या दिवशी आंघोळ करतो. म्हणजेच की दिवाळी सणामधील या दिवसाला म्हणजेच की भारतीय संस्कृतीत खूप विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर अभंग स्नान करतो. तर याला काय म्हणतात की तेल उटणे लावून स्नान केलं जातं. तर तेल उटणे अंगाला लावून आपल्यातील जी नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकारांचा उच्चाटन होत असतो. तर मग यामुळे आपण या दिवशी स्नान करतो. तर स्नान करत असताना आपण मग काय करतो की या दिवशी मग आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये म्हणा काही वस्तू टाकतो. यामुळे काय होतं की आपल्यातील जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाते. तर मग अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण आजच्या दिवशी पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्यानंतर घरातील इडापिडा म्हणा, नजरबाधा म्हणा किंवा आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल, तर मग ती अशी कोणती इच्छा आहे, ते कोणती वस्तू आहे ती आज आपण टाकणार आहोत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. दिवाळीच्या दिवसात नरक चतुर्दशी हा एक दिवस आहे. दिवाळीतील अभयंग स्नान ज्या दिवशी केले जाते तो हा दिवस आहे. दरवर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे यमासाठी दीपदान करण्याची प्रथा आहे असे मानले जाते. नरकासूर राक्षसाच्या या दिवशी वध झाल्याने हा दिवस साजरा करतात. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभयंग स्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना अन्नपदार्थ किंवा वस्त्राचे दानही केले जाते. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल घालतात. दिव्याची चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करतात. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षदा आणि फुलांनी पूजा करतात. याबाबत मग असे म्हटले जाते की नरकासूर नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देवतांसह मानवांना खूप त्रास देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या 16 सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवून त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यानंतर मग श्रीकृष्णाने हे व्रत समजतात त्यांनी नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून राजकन्यांना मुक्त केले. हा आश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस नरक चतुर्दशी असा म्हणून साजरा करतात. तर मग या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने घरातील इडापिडा म्हणा किंवा नजरबाधा असेल किंवा अजून कोणत्या अडचणी असतात त्या अडचणी मग दूर होतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे, दिवाळीमध्ये आपण उंबरठा लेपन करतो किंवा घराबाहेर एखादं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकून थोडीशी हळद टाकून आपण घराबाहेर पाणी शिंपडावे आणि मग त्यानंतर उंबरठा लेपन करावे. उंबरठा लेपन करत असताना उंबरठ्यावरती दोन्ही बाजूंनी मग आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि पावलं काढत असताना एका पावलांमध्ये कुंकू आणि एका पावलांमध्ये हळद भरायची आहे आणि त्यानंतर मग दरवाज्यावरती स्वस्तिक वगैरे काढायचं आहे. आपण मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण दिवाळी होईपर्यंत दररोज ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे यामुळे काय होतं, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते आणि मग लक्ष्मी माता आपल्यावरती कधीच नाराज होत नाही. आणि मग आपण काय करतो की आंब्यांच्या पानांचं तोरण लावतो. आंब्यांच्या पानांचं तोरण म्हणजेच की माता लक्ष्मीला आंब्यांच्या पानांचं तोरण खूप आवडतं, अतिप्रिय आहे. त्यामुळे मग आपल्याला दिवाळी संपेपर्यंत आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. यामुळे काय होते की घराबाहेर जी नकारात्मकता ऊर्जा असते ती आंब्यांच्या पानांमध्ये शोषून घेण्याचं काम करते. आपल्या घरातील वातावरण चांगले राहते. मग त्याचप्रमाणे आपल्याला फुलांचे तोरण वगैरे लावायचे आहे. आणि मग त्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की हळद आणि कच्च्या दुधाची पेस्ट बनवायची आहे आणि मग ते आपल्या अंगाला लावायचे आहे. म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीने ते लावायचं आहे आणि मग त्यानंतर मग त्याला आपण उठणे पण असे म्हणतो. मग हे आपण अंगाला लावल्यामुळे काय होते की आपल्या अंगात एखादी नकारात्मक आपल्या अंगातील म्हणा किंवा आपल्या मनातील म्हणा नकारात्मकता निघून गेल्यानंतरच मग आपण एखादं कार्य हाती घेतले तर मग ते व्यक्ती मग आपल्या घरातील ते कार्य चांगल्या पद्धतीने पार करू शकते. आपण एखादं नवीन कार्य करण्यासाठी घेतला हाती आणि मग आपल्या मनात जर वाईट विचार असतील तर मग आपल्या मनातील वाईट विचार निघून जाण्यासाठी म्हणून हळद ही आपल्या गुरुग्रह बळकट करते. त्यामुळे मग आपल्याला हळद ही प्रत्येक वस्तूमध्ये वापरायची आहे.
आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे, काय होतं की आपल्या घरात एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते, वाईट बोलत असते. त्या गोष्टीला आपण ज्या ह्या गोष्टी करतो, घरात उपाय वगैरे करतो, त्या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मग काय होतं की काही गोष्टी आपल्याला नकळत त्या व्यक्तीला द्यायच्या आहेत. तर मग त्यासाठी मग आपल्याला पाण्यामध्ये काय करायचे आहे आजच्या दिवशी, की पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे. 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग गंगाजल टाकत असताना मग आपल्याला ते अंघोळ करत असताना मग आपल्याला एका मंत्राचं जप करायचं आहे. हर हर गंगे म्हणून या मंत्राचा जप करून मग आपल्याला अंघोळ करायची आहे. म्हणजेच काय होतं की आता ह्या मंत्राचा जप करत असताना आता एखाद्या पवित्र स्थानी जाऊन आपल्याला स्नान केल्याने आजच्या दिवशी पवित्र मानले जाते, पण आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे मग आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे काळे तीळ टाकायचे आहे आणि मग नंतर थोडीशी हळद टाकायची आहे. हे सगळं पाण्यामध्ये टाकल्यानंतर मग आपल्याला आंघोळ करायची आहे. यामुळे काय होतं, हळद मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना हळद अतिप्रिय असल्यामुळे हळद आणि गुरुग्रह बळकट करते. आपला गुरूंचा दिवस असतो त्यामुळे मग गुरु पण आपला बळकट होतो. एखादी ऊर्जा असेल तर ती निघून जाते नकारात्मकता. त्यामुळं मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मग आपल्या घरातील जी लहान मुलं असतील, मला वयोवृद्ध व्यक्ती असतील, आजी आजोबा, घरातील जेवढी व्यक्ती असतील त्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये मग आज जे स्नान करणार आहे त्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि मग त्यांना आंघोळीसाठी ते पाणी द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्नान करत असाल त्यावेळेस मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेचं, यमुनेचं, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, जलेस्मित सान्निध्य कुरु. मग काय होतं की ह्या गोष्टीचं मग आपण जर या मंत्राचा जर जप केला, आता तुम्हाला हा जप करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही मग मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. म्हणजे काय होईल, घरातील प्रत्येक व्यक्तीला मग हा मंत्र ऐकायला जाईल. फक्त 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे. तर काय होतं, हा अवघड मंत्र आहे त्यामुळे मग बऱ्याच जणांना हा मंत्र म्हणणे पण अवघड जातं, लहान मुलांना. त्यामुळे मग तुम्ही हा मंत्र मोबाईलवर लावलात तरी हरकत नाही. मग त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मग या दिवशी काय होतं की आपण वेगवेगळे वस्त्र विकत आणतो म्हणजे की दिवाळीमुळं. तर या दिवशी मग आपल्याला पिवळ्या रंगाचेच कपडे घालायचे आहेत. म्हणजे काय होतं पिवळ्या रंगाचे, की आपला गुरुग्रह बळकट होतो. हे काळ्या रंगाचे वगैरे कपडे घालू नका, कारण आपण एखादं शुभ कार्य करत असल्यावर काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नाही. आणि पिवळ्या रंगाचे कपडे घातल्यानंतर आपले सौभाग्य प्राप्त होते. एखाद्याचं दुर्भाग्य असेल तर मग ते सौभाग्यात प्राप्त होतं. त्यामुळं मग आजच्या दिवशी पिवळ्या रंगाचेच कपडे परिधान करायचे आहेत. मग काय होते की एखाद्याला जर नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा प्रगती होत नसेल तर मग त्या व्यक्तीने मी आजच्या दिवशी पाण्यामध्ये थोडंसं मध टाकून मग आंघोळ करायची आहे. यामुळे काय होतं की नोकरीमध्ये म्हणा यश मिळतं किंवा एखादा व्यवसाय चालू आहे तुमचा, त्यामध्ये तुमचं पाहिजे तसं पैसा येत नसेल किंवा पाहिजे तसा व्यवसाय होत नसेल तर त्या व्यक्तीला पण याची मदत होते. आणि मग तुम्ही या आजच्या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करत असताना त्यावेळेस पण पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मगच तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आजच्या दिवशी पाण्यामध्ये टाकल्या तर तुमच्या घरातील ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात आणि इडापिडा निघून जाते. कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही, पैशांची टंचाई निर्माण होत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.